नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 28वा भाग वाचणार आहोत. भाग 28. युगा पहाटे उठून पेपर तपासायला बसली होती. रोजच ती पहाटे उठून कामाला बसत असे. यावेळी जिकडे तिकडे शांत असे. आसपासची घरं झोपलेली असत. पण आज शेजार घर लवकर जागं झालं होतं. समोरच्या उघड्या खिडकीतून ती वर्दळ कानी येत होती. पेपर तपासता तपासता तिनं मान उचलून वर खिडकीकडे पाहिलं. त्या दिवशी रुचिरानं ती खिडकी उघडून टाकली होती ती तिनं तशीच उघडी राहू दिली होती. कारण ज्या उद्देशानं तिनं ती बंद केली होती तो उद्देश रुचिरानं पार धुळीला मिळवला होता. युगाला ते कळत नव्हतं असं नाही. रुचिराचा स्वभाव इतका मृदू, इतका लाघवी होता की तिला तोडून टाकणं युगाला जमत नसे. रुचिरा आली की सुरुवातीला ती आपलं लेखन वाचनाचं काम काढी. रुचिरा म्हणे, युगाताई, कामात आहात का? हो. मी पुस्तकं घेऊन इथं वाचित बसले तर तुमच्या अभ्यासात व्यत्यय येईल का? नाही. रुचिरा पुस्तक घेऊन कॉटवर बाजूला वाचित बसे. आपली तुटक उत्तरं तिची तिलाच खटकत. पण तुटक उत्तरं दिली तर ती कंटाळून निघून जाईल. पुन्हा येणार नाही. मैत्री वाढणार नाही. आपल्याविषयी तिचं मत वाईट होईल. होऊ दे. पण जे तोडलंय ते जोडायला नको. जे तुटलंय ते जुळायला नको. दोन्ही घरं कायमची शेजारी, तेव्हा शेजार धर्म पाळायला हवा. त्या कर्तव्यात कसूर होता कामा नये. पण जास्त मैत्री नको, अति स्नेह नको. पण मग बराच वेळ झाला की तिची तीच अस्वस्थ होई. पुस्तकातली नजर काढून वर बघे. रुचिरा अवघडून पुस्तक वाचित बसलेली दिसे. एखाद्या विद्यार्थिनीला मधल्या सुटीत अभ्यास करण्याची शिक्षा देऊन बसवावं तशी ती दिसे. मग तिलाच राहवत नसे. ती म्हणे, वहिनी, अशा अवघडून काय बसलात? जरा पडा ना. खरंच, पडा थोडा वेळ कॉटवर. छे हो, अवघडते कशानं? चेहराच सांगतोय. चला पडा बघू. रुचिरा कॉटवर संकोचून आडवी होई. तिचं अवघडलेलं शरीर मोकळं होई आणि हा हा म्हणता तिचा डोळा लागून जाई. ती माईंच्या घरी गेली नाही तरी रुचिरा तिच्या घरी येत राहिली. दोघींचा स्नेह वाढत गेला. रुचिराच्या स्नेहबंधानी ती सगळीकडून वेढली गेली. रुचिराच्या लाघवी वागण्यानं ती भारावून जाई. तिच्या वागण्यात कृत्रिमता नसे. आपल्याविषयी तिला खूप ओढ वाटते हे युगाला स्पष्ट दिसून येई. कदाचित माई आपल्याविषयी तिच्याकडे जे गुणवर्णन करीत असतील, गुणवर्णन करतात असं तीच म्हणत असते ना. माईला आपल्याविषयी खूप वाटतं. लहानपणापासून त्यांनीच आपणाला वाढवलं. त्यामुळं त्यांना आपल्याविषयी अपार माया वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यानंतर जे काही घडलं त्या अपेक्षाभंगाचा, निराशेचा तडाखा त्यांनाही बसला. त्यामुळं आपल्याविषयी त्यांची सहानुभूती अधिकच वाढते. म्हणून काही ना काही गोष्टीवरून त्या रुचिराजवळ आपला उल्लेख करीत असतील. त्यामुळं तिला आपली ओढ वाटत असावी. शिवाय माहेरी ती भावंडात राहिलेली, मैत्रिणींबरोबर फिरलेली. इथं नव्या परक्या वातावरणात एकाकी पडली. बरोबरीचं तसं आसपास कुणी नाही. आपणच तशा बरोबरीच्या. म्हणूनही तिला आपल्याविषयी ओढ वाटत असावी. झटकन स्नेह जमला असावा. अन खरंच ती एवढी निरागस आहे, इतकी मन मिळावू आहे की कुणाशीही तिचा स्नेह जमावा. त्या दृष्टीनं अभि खरोखरच भाग्यवान म्हटला पाहिजे. तिच्या सांगण्यावरून कळलं ना की तो फारसा घरी नसतो. लॉ कॉलेज, त्याचं कॉलेज, संध्याकाळी क्लास, स्टडी रूम, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर. त्याचा रुचिराला तसा फारसा सहवासही मिळत नाही. पण तिच्या बोलण्यात तक्रारीचा कधी एक शब्दही नसतो. कुरकुरीचा सूर सुद्धा नसतो. त्याचा जेवढा सहवास मिळतो तेवढ्यावरती किती संतुष्ट, समाधानी आहे. किती परिपूर्ण वाटते. जणू संसारात नवऱ्याचा अल्प सहवास. युगाताई, अहो युगाताई. खाली जिन्यापाशी गणेशपंत हाका मारित होते. लग्न असो, मुलाची मुंज असो की बायकांची डोहाळे जेवणं असोत, गणेशपंतांची अशी धांदल, अशी गडबड बिचाऱ्यांना क्षणाची उसंत नसे. काल संध्याकाळी रुचिरा आपली आई नाशिकहून आल्याची बातमी सांगायला आली होती. तिनं म्हटलं होतं की माईनी फक्त 7 सवाष्णी बोलवायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे गणेशपंतांच्या बायकोकडे आमंत्रण देण्याचं काम सोपवलं होतं. गणेशपंत तिथं होतेच. त्यांनी म्हटलं, माईसाहेब, जास्त पसारा नको खरं, पण जोशांकडे आमंत्रण द्यायला हवं. दिनकरच्या बायकोला आमंत्रण न देऊन चालणार नाही. बन्याबापूच्या घरी. अशी घरं मोजीत ते 7 वरून 17 वर गेले. माईसाहेब, अहो घरात अनेक वर्षांनी पहिला नातू पाळण्यात खेळणार. दादासाहेबांच्या मुलाचा पाळणा इथं हल्ला नाही. सगळं आपल्या घराला शोभेल असं व्हायला पाहिजे.
पंत एकदा बोलायला लागले की त्यांचा एकही मुद्दा खोडणं कठीण, कारण मुद्दा अगदी बरोबर बिनतोड असे, पण शेवटी तेच सगळं ठरवीत आणि स्वतःची धांदल उडवून देत. कष्ट करण्यात त्यांची कधीच माघार नसे. हौस आणि श्रम दोन्ही भरपूर करीत. युगानं पेपर बाजूला सारले आणि ती खाली आली. पंत तिच्या आईशी बोलण्यात गुंतले होते. ते आग्रहानं सांगत होते, मामी, तुम्ही जरा लवकरच या असा माईंनी तुम्हाला निरोप सांगितलाय. तसं काही करायचं नाही, फक्त बसून सगळं बरोबर पार पडतंय ना हे बघायचं. बरं का? आंघोळ वगैरे उरका आणि लवकरच या. आज इथं स्वयंपाक नाही. बरं, येते म्हणून सांगा. युगाला पाहताच त्यांनी म्हटलं, युगाताई, तुमचं अजून स्नान वगैरे उरकलं नाही. सुनबाईंनी लवकर बोलावलंय. हां, मी आलो होतो अशासाठी. फुलं किती लागतील सांगा, म्हणजे माळ्याला ऑर्डर देऊन येतो. फुलं? तुम्ही संध्याकाळी वहिनींना सजवणार आहात ना, असं त्या म्हणत होत्या. हो, खरंच. पण पंत, फुलात मोगरा, गुलाब हवा, दुसरी चालायची नाहीत. चांगली 1 करंडी भरून हवीत. वाह, मग आणतो ना. माळ्याला सांगतो, तो दुपारी आणून ठेवील. आईनं विचारलं, पंत, किती माणसं जेवायला आहेत? 100-1 पान होईल. पण माणसं म्हणजे फक्त बाया माणसंच हो, आणि त्यांची मुलं. आमच्या अभिजितरावांचा सगळाच खाक्या वेगळा. ते म्हणाले, हा बायकांचा समारंभ आहे, पुरुषांचं इथं काम नाही. ते आपल्या मित्राकडे जेवायला जाणार आहेत. त्याने एकदा एक म्हटलं की ब्रह्मदेवाला सुद्धा फिरवता येणार नाही. युगानं मनात सुटकेचा निश्वास सोडला आणि मोकळेपणे हसून म्हटलं, म्हणजे पंत, तिथं आता फक्त तुम्हीच पुरुष उरलात. पंतही हसले आणि विनोदानं म्हणाले, युगाताई, आम्ही त्या घरचे नोकर, आणि नोकर नेहमी लिंग वचन भेदरहित असतो. बरं मामी, उशीर होतोय, निघालोच मी आता. पंत लगबगीनं गेले. युगानं म्हटलं, आई, तू तुझं उरकून जा. मी नानांचं जेवण उरकून ते शाळेत गेले म्हणजे येईल. तवर माझे काही पेपर तपासून होतील. अभि या समारंभाच्या वेळी नसणार. तो जेवायला बाहेर जाणार आहे हे ऐकून तिला फार बरं वाटलं. मघापर्यंत तिच्या मनात सारखं येत होतं की अभिच्या लग्नानंतर आपण फार त्याच्या घरी गेलो नाही, आणि जावं लागलं तेव्हा त्याच्या वेळा चुकवून गेलो. रुचिरा रोज आग्रह करते, तरी कामाच्या सबबीवर आपणच तिला इथं बोलवतो. पण उद्या जेवणाच्या वेळी तो असणार. त्याला टाळता येणं शक्य नाही. 4 बायका जमलेल्या असणार, सगळ्या ओळखीच्या, सगळ्या गावातल्या, लहानपणापासून आपणाला ओळखणाऱ्या, केवळ युगा म्हणून नव्हे तर माईंची भावी सून म्हणून. अभिनं आपणाला नकार दिला हेही सगळ्यांना कळलेलं. त्याच्या लग्नात सगळ्या होत्याच ना. त्यावेळी तो कपाळाला आठ्या घालून अगदी अनोळखीपणे वागला. पण लग्नाच्या धांदलीत ते इतरांच्या लक्षात आलं नाही, आणि आपणही लग्नात दूर दूर राहिलो. पण आज त्या घरी जेवायला जाऊन अलिप्त राहणं कसं शक्य आहे? आपण हसून बोललो आणि त्यानं तोंड फिरवलं तर ते इतरांच्या देखत किती चमत्कारिक दिसेल. रुचिरानं पाहिलं तर तिला काय वाटेल? पण तो जेवायला नाही हे कळल्यावर तिला हायसं वाटलं. नानांचं जेवण उरकून ते शाळेत गेल्यावर ती कपडे बदलण्यासाठी जिन्याकडे वळली. तेवढ्यात मागच्या दारातून सुलभा आत शिरली. युगे, अगं बाई तू. तिनं परिधान केलेली जरीची साडी नि मोत्यांचे अलंकार पाहून युगानं म्हटलं, कळलं कळलं, ये. येत नाही तुला बोलवायला आले. अजून का आली नाहीस म्हणून माईने बघायला पाठवलंय. कपडे बदलून निघालेच होते. दोघी वर गेल्या. सुलभानं म्हटलं, त्या दिवशी चिठ्ठी पाठवूनही आली नाहीस. खूप वाट बघितली. तुझ्यासाठी मुद्दाम चकल्या केल्या होत्या. सॉरी हं. अगं, तुझ्याकडे येण्यासाठी निघाले आणि मध्येच शाळेचं काही काम निघालं. त्यातच संध्याकाळ झाली. आता ही पेपर तपासणी संपली की एकदा येते. चिरंजीव काय म्हणतोय? छान आहे. भारी दंगेखोर होत चाललाय. आता सासूबाईंकडे ठेवून आले. माईंकडे अभिच्या लग्नात आले होते, त्यानंतर आज आले. डोहाळे जेवणाचा बेत कसा आहे? फार मोठा थाट आहे. खूप खर्च केलेला दिसतोय. रुचिरा आज फारच सुंदर दिसते. दिसते म्हणजे? अगं ती सुंदर आहेस. आहे ग, नाही कोण म्हणतंय. मी तिला लग्नात बघितली होती. त्यानंतर रस्त्यात 1-2दा ओझरती बघितली होती. पण आज अगदी निरखून बघितली. आज फारच सुंदर दिसते. किती सौम्य प्रकृतीची आणि हसतमुख आहे. बोलणं नम्र, वागणं शालीन. माईंनी बायकांची ओळख करून दिली की लगेच त्यांना खाली वाकून नमस्कार करायची. खरी गृहिणी शोभते. माई त्या बाबतीत खूप भाग्यवान आहेत. एकंदरीत त्याला बायको छानच मिळाली असं म्हणायला हवं. हवं नाही, म्हणच. खरंच सुले, रुचिरा फार चांगली आहे. सगळ्या दृष्टीने त्या घरात शोभेल. त्या घराची शान वाढवेल. तुला खरं सांगू? काय?
युगानं आवंढा गिळला आणि हसून म्हटलं, समज मध्ये हे नकार प्रकरण झालं नसतं तर सुगृहिणीची भूमिका मला रुचिरा इतकी जमली असती की नाही, शंका आहे. अगं, अशी शंका आपणालाच काय, इतरांनाही येते. तुला माहीत आहे, माझ्या लग्नाच्या पूर्वी आई नेहमी म्हणायची, या पोरटीला उद्या धड संसार तरी करता येईल की नाही कोण जाणे. घरकामात चित्त नाही हिचं. तू ऐकत होतीसच. अगं, ते आपलं कौतुकाचं म्हणणं असतं. असेल, पण मलाही अशीच शंका वाटायची. प्रत्येक मुलीला तशी वाटत असावी. पण तुला सांगते, कऱ्याचं पाणी मस्तकावर पडलं की त्या पाण्यानं स्त्रीची संसार बुद्धी आपोआप झपाट्यानं उमलते. अगं, आपली लग्न पद्धती, आपले विवाह विधीच असे आहेत. त्या विवाह मंत्रात अजोड सामर्थ्य आहे. त्या मंत्राने स्त्रीत आत्मविश्वास येतो. त्या मंत्र सामर्थ्यानं साध्या मुलीचं आमूलाग्र रूपांतर होतं. सप्तपदीचं एक एक पाऊल टाकताना गृहिणी पदाची भावना पाकळी पाकळीनं उमलत जाते. अन एखादी मूर्ख बावळट मुलगी सुद्धा लग्न मंडपात हिरवा शालू, हिरवे चुडे अन मुंडावळ्यांनी मंडित झाली की शहाणी तल्लख झालेली दिसते. अशी हसतेस काय? एवढं खदाखदा हसू येतंय? हसता हसता युगाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सुलभाचं दर वाक्य तिच्या मर्मस्थानी खोल खोल टोचे मारित होतं. त्या वेदनांची आसवं तिच्या डोळ्यात तरारली आणि ते अश्रू लपवण्यासाठी ती खदाखदा हसत राहिली. हसता हसता तिने झटकन डोळे टिपले आणि म्हटलं, अगं, हसू नको तर काय करू? लग्नाची तरफदारी तू इतक्या हिरिरीनं करते आहेस की एखाद्या विवाह संस्थेची तुला अध्यक्ष करायला हरकत नाही. तेवढ्यात खालून काकूंची हाक ऐकू आली, युगाताई, अहो, शेजार घरून मोलकरीण बोलवायला आली. दोघी झरझर खाली उतरल्या आणि परसातून शेजार घरी गेल्या. सुलभानं म्हटल्याप्रमाणे रुचिराच्या डोहाळे जेवणाचा थाट खरोखरच मोठा होता. पण हा मोठा थाट अगदी वेगळा दिसत होता. त्याचा आगळेपणा मनाला जाणवत होता. या थाटात कुठच्याही प्रकारचा डामडौल नव्हता. वैभवाचं प्रदर्शन नव्हतं. आजची उत्सवमूर्ती रुचिरा, पण ती अजून नटून बैठकीवर बसलेली नव्हती. खाली माझघरात गाद्यांची मोठी बैठक घातलेली होती. त्यावर ठिकठिकाणी लोड तक्के ठेवलेले होते. चंदनी उदबत्त्यांचा सुगंध दरवळला होता. जेवणासाठी जमलेल्या आमंत्रित स्त्रिया गटागटानं बसून आपसात गप्पा मारीत होत्या. रुचिरा वस्त्रालंकार मांडित होती, पण त्यात भपका मुळीच नव्हता. गुलाबी रंगाची इंदुरी साडी व मोत्यांचे मोजकेच दागिने तिनं घातले होते, पण त्यानंही ती किती उठून दिसत होती. तिचा नेहमीचा प्रसन्न चेहरा आज विशेष प्रसन्न दिसत होता. ती आलेल्यांची वास्तपुस्त करत इकडे तिकडे फिरत होती. कुणी हाक मारली तर जवळ जाऊन थोडा वेळ तिथं बसून बोलत होती. आज सगळं स्त्री राज्य असल्यामुळे मोकळेपणी गप्पा, हास्य विनोद चालला होता. 12:30 वाजता पंगत बसली. मजेत जेवणं झाली. रुचिरा शेजारी युगा, सुलभा बसल्या. जेवताना सुलभानं हळूच युगाला विचारलं, काय ग, आज गुदमरल्यासारखं वाटतंय का? युगानं हसून म्हटलं, तू आहेस सतत धपके मारायला इथं मोकळी, मग गुदमरल्यासारखं कशाला वाटेल? खरंच माईंची व्यवस्था छानच आहे. गोंधळ नाही, कसलं अवडंबर नाही, सगळं कसं झटपट. संध्याकाळपर्यंत थांबणार आहेस ना? तुझं कलाकौशल्य बघायचं आहे नाही का? मग थांबायलाच हवं. तुझी मदत असल्याशिवाय माझं कलाकौशल्य दिसायचं नाही. माईनी तुला संध्याकाळपर्यंत थांबायला सांगितलं असेलच. सांगितलंय ना, 6 वाजता बायका हळदी कुंकवाला येतील, त्यापूर्वी टेबलो तयार पाहिजे. जेवण झाल्यावर युगानं माईना म्हटलं, माई, मी थोडा वेळ घरी जाते, 4 वाजेपर्यंत येतेच. पडणार असलीस तर इथंच थोडा वेळ पड ना. वर रुचिराच्या खोलीत तू, सुलभा थोडा वेळ पडा. युगानं हसून म्हटलं, पडते कुठची, उद्या पेपर्स पुरे करून द्यायचे आहेत ना, थोडे राहिलेत, मी 3:30 पर्यंत येतेच. माईने म्हटलं, सुलभा, तू रुचिराबरोबर वर जाऊन पड थोडा वेळ. माई, मला पडायलाच हवं. खमंग गरम जिलब्यांची डोळ्यावर अशी गुंगी आली, पण मी हिच्याकडे जाऊन पडते. वहिनी, तोपर्यंत तुम्ही छान झोप काढा. संध्याकाळी अंग आखडून 2.5-3 तास बसायचं आहे. युगा सुलभाला घेऊन घरी आली. ती टेबलाशी बसून पेपर तपासायला लागली. सुलभा तिच्या कॉटवर पडली. खुर्चीवर बसलेल्या पाठमोऱ्या युगाकडे ती क्षणभर पाहत राहिली. मग तिनं म्हटलं, युगा, काय ग, तुला जरा डिस्टर्ब करू का? पेपरावरून दृष्टी न हलवता तिनं म्हटलं, नको, थोडं महत्वाचं काम आहे. सध्या माझ्या पुढ्यातलं हे काम त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे. विद्यार्थिनींचं भवितव्य आम्हा परीक्षकांच्या हाती असतं. हा केवळ भ्रम आहे. माणूस मात्राचं भवितव्य दैवाच्या हाती असतं.
माणसाच्या नव्हे, एखाद्या हुशार विद्यार्थिनीचं दैव आयत्या वेळी आडवं येऊन तिला काही आठवलंच नाही आणि तिनं कोरा पेपर दिला तर तिला काय तुम्ही फुल मार्क देणार आहात? तिचं भवितव्य बदलणार आहात? हे बघ, बोलताना तुझी जीभ होते जड. दैव तुझ्या जिभेवर येऊन बसलंय आणि ते तुझे डोळे झाकते. झोप आता, मी तुला 3ला उठवते. सुलभा झोपून गेली. थोड्या वेळानं युगा उठली. तोंडावर तिनं गार पाण्याचे हबके मारले. पेलाभर पाणी प्यायली. आता 10-12 पेपर तपासायचे उरले होते. ते घेऊन ती नानांच्या खोलीत जाऊन बसली. घड्याळात 3चे ठोके पडले तशी ती उठली आणि आपल्या खोलीत जाऊन गाढ झोपेत असलेल्या सुलभाला तिनं उठवलं. सुले, उठ ग, तोंड धुवून ये, मी तोवर लिंबाचं सरबत करते. थोड्या वेळानं सरबताचे 2 पेले घेऊन ती वर आली. सरबताचा घोट घेऊन तिनं म्हटलं, हं, आता सांग, कसलं तुझं एवढं महत्वाचं काम होतं? तुझे पेपर संपले? संपलेच आहेत. ठीक. अगं, तू मला विवाह संस्थेचं अध्यक्षपद बहाल केलंयस. मग त्याचं काय? त्याचं असं की अध्यक्षानं त्याच्या आमदानीत काहीतरी भरीव कार्य करून दाखवावं. मग दाखव की. आता तुझा तोच आवडीचा विषय आहे. युगा, लग्नाच्या बाबतीत तुझा काय विचार आहे? कुणाच्या लग्नाच्या बाबतीत? तुझ्या, दुसऱ्या कुणाच्या? म्हणजे करण्याच्या बाबतीत की न करण्याच्या बाबतीत? चेष्टा नको. तू लग्न का करत नाहीस? हां, म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तुमच्या कार्याला तुम्ही इथून घरून सुरुवात करणार. चेष्टा नाही, सांग ना. पण आता तुला लग्न करायला काय हरकत आहे? हरकत होती केव्हा, पण योग्य स्थळ मिळायला हवं ना. आणि योग्य स्थळ मिळालं तर तुला करवली करीन. हे बघ, प्रस्तावना जाऊ दे, इथं येऊन बैस, सांगते. त्या दिवशी माझ्या नणंदेच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी जेवायला आली होतीस ना? मग त्यांच्या जाऊबाई आठवतात तुला? हो, खूप बोलक्या, दिसायला देखण्या, त्याच ना माझ्या शेजारीत जेवायला बसल्या होत्या. तू निघून गेल्यावर तुझ्याविषयी चौकशी करीत होत्या. असं काही विशेष? हो, विशेषच. त्यांच्या मनात तू खूप भरलीस. अगं, त्या मनमोकळ्या मोठ्या मनाच्या. मोठ्या मनात कुणीही भरतं. कुणीही मनात भरण्याइतकी ती बाई साधी नाही म्हटलं. आणि सध्या तर त्या चिकित्सक दृष्टीनं सगळीकडे पाहतायत. असं का बरं? आपल्या धाकट्या भावासाठी त्या योग्य मुलगी बघतायत. आणि लग्न, मुंजी असले हे समारंभ म्हणजे बायकांच्या वधू संशोधनाच्या मोक्याच्या जागा. मनाशी रेखलेली मुलगी अशाच ठिकाणी झटकन सापडून जाते. युगानं हसून म्हटलं, म्हणजे मी त्यांच्या नजरेत पटकन भरून गेले असं म्हणतेस की काय? छान. पण मी स्कॉलर आहे हे माहीत आहे ना? चांगलं माहीत आहे. ते बुजगावणं पुढं नको करायला. सुनीलही फर्स्ट क्लास आहे. हा सुनील कोण? त्यांचा धाकटा भाऊ. तो MS मध्ये पहिला आलाय. त्याला गोल्ड मेडल मिळालंय. तिच्या बोलण्यातला ठसका पाहून युगाला हसू आलं. तिनं म्हटलं, तुझी त्यात काही दलाली दिसते. आहेच. युगा, तो दिसायला सुरेख आहे. त्याच्या बहिणीवरून कल्पना कर. तुला शोभेचा आहे. पुढच्या वर्षी FRCS साठी इंग्लंडला जाणार आहे. मी म्हटलं, आमच्या युगाला पुढं शिकायचं आहे. त्याने म्हटलं, जरूर, माझ्या माहेरी सगळ्यांना शिक्षणाची आवड आहे. माझी आई तर लग्न झाल्यावर BA झाली. सुनील हवं तेवढं शिकविल. लग्न झाल्यावर बायकोला तो इंग्लंडला बरोबर नेणार आहे. सुलभा उत्तेजित स्वरात सांगत होती. युगा थंड मनानं ऐकल्यासारखं करत होती. तिच्या चेहऱ्यावर अनुकूल भाव उमटत नाही हे पाहून सुलभानं म्हटलं, का ग, बोलत का नाहीस? युगानं हसून म्हटलं, तुझं सांगून तर संपू दे. संपलं. पण युगा, अगदी खरं सांगते, असं दुर्मिळ स्थळ मिळायचं नाही. नानांना तर निश्चित आनंद होईल. हुंड्याची सुद्धा त्यांची अट नाही. फक्त मुलगी सुंदर आणि हुशार हवी. ही सुवर्ण संधी. सुवर्ण काय, कोहिनूर संधी म्हण. चेष्टा नाही करत, खरं सांगते. सगळ्या दृष्टीने विचार केला तर हे स्थळ दुर्मिळ तर खरंच. सुलभानं उत्तेजित होऊन म्हटलं, तर मग? पण काय ग, MS म्हणजे सर्जन ना? ऑपरेशन करणारा? अर्थातच. मग नको बाई, ती कापाकापी मला अगदी आवडत नाही. अंगावर असे शहारे येतात. कमाल आहे तुझी. अगं, ऑपरेशन्स हॉस्पिटलमध्ये. ती काय बंगल्याच्या दिवाणखान्यात होतात? पण नको बाई. युगा, हा चांगला चान्स तू घालवू नयेस. मलाही तसंच वाटतं ग. पण सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अगं, 3:30 झाले बरं का, माई वाट बघत असतील. तिनं सरबताचा पेला घटाघटा पिऊन रिकामा केला.
सुलभा क्षणभर तिच्याकडे पाहत राहिली. मग हातातला सरबताचा पेला रिकामा करून ती उठली. चल जाऊया. तू पुढं जा, मी हे उरलेले पेपर संपवून तुझ्या पाठोपाठ येतेच. मग रात्री उशीर झाला तरी हरकत नाही. तू पुढं जाऊन फुलांचे गजरे करायला घे. वहिनींना म्हणावं कपडे बदलून तयार राहा. तू इथं तयार होऊन जातेस का? नको, माझी बॅग तिकडे आहे, तिथंच तयार होईन. सरबताचे रिकामे पेले घेऊन युगा खाली उतरली. सुलभाही तिच्या पाठोपाठ उतरली. मागच्या पर्सातून सुलभा पलीकडे गेली तशी ती परत वर आली. उरलेलं काम आटोपायला टेबलाशी बसली. पेपर तपासताना मध्येच तिच्या नजरेसमोर कुठंतरी एक अद्ययावत ऑपरेशन, पांढरं एप्रन चढवलेला, पांढऱ्या बुरख्यानं नाकतोंड झाकलेला, हातमोजे घातलेला एक सर्जन ऑपरेशन टेबलावर झरझर ऑपरेशन करताना दिसत होता. काचेच्या खिडकीतून पार पलीकडे दूर कुठंतरी दिसावा तसा. निर्विकार मनानं ती तिकडे पाहत राहिली. मग सुलभाशी झालेल्या संवादाची आठवण येऊन तिला हसू आलं. आतापर्यंत 28वा भाग अर्धाच वाचून झालेला आहे, परंतु 29व्या भागाचा इथे कुठे उल्लेखच नाहीये. यानंतर 30वा भाग दिसतोय. त्यामुळे 28वा भाग पुन्हा मी 2 भागात विभागून इथून पुढे 29वा भाग म्हणून वाचणार आहे. तरी कृपया आपण सहकार्य करा. 4:30 वाजता सगळं आटोपून तयार होऊन ती लगबगीनं खाली उतरली आणि पर्सातून शेजार घरी गेली. जेवणाचा पसारा केव्हाच उरकला होता. आमंत्रित बायका आपापल्या घरी गेल्या होत्या. गजबजलेलं घर पुन्हा शांत झालं होतं. गणेशपंत बाहेर ओसरीवर विश्रांती घेत पडले होते. माझघरात माई चटईवर आडव्या झाल्या होत्या. तिची चाहूल लागली तसं माईने डोळे उघडले. युगानं विचारलं, सुलभा कुठं आहे? वर गजरे करत बसले आहेत, तुझीच वाट पाहत आहेत, जा. हळदी कुंकू कुठं? खाली दिवाणखान्यात ना? हो, पुढच्या मोठ्या दिवाणखान्यात ठेवलंय. थोड्या वेळानं गणेशपंत उठेल, तो तुम्हाला हवी ती तयारी करून देईल. ती जिना चढून वर गेली. सुलभाच्या हसण्याचा आवाज येत होता. ती कशावरूनही खळखळून हसत होती. बहुधा रुचिरा काही गमतीनं बोलली असावी. पण तेवढ्यात अभिजितच्या हसण्याचा आवाज तिच्या कानी आला. आवाज त्याच्या खोलीतून येत होते. म्हणजे अभिजित घरी आला आहे? येणारच. बाहेर मित्राकडे जेवायला गेला होता, तो तिथं किती वेळ राहणार? आज अगदी खुशीत आहे. असणारच. हे तुमचे बायकी समारंभ असं म्हणत पुरुष अशा समारंभातून दूर राहिला तरी त्याचं मन तिथंच घोटाळत असतं का? नाहीतर स्त्री मना इतकंच त्याचंही मन का असं उत्फुल्ल व्हावं? मूल झालं म्हणजे आपल्या स्त्रीत्वाचं सार्थक झालं असं स्त्रीला वाटतं. पुरुषालाही तसंच वाटतं का? विचार तरंगात ती वर आपल्या जिन्याच्या तोंडाशीच थबकली. अभिजित आलेला आहे. आपण तिथं जावं का? या क्षणापर्यंत आपण एकमेकांना टाळत आलो, तसं यापुढेही टाळणं योग्य नाही का? कशाला मुद्दाम जायचं? खाली जाऊन सुलभाला हाक मारून खाली बोलवावं अन कामाला लागावं. ती मागं वळणार एवढ्यात, कात्रीना माझ्या खोलीत आहे, थांबा आणते हां, म्हणत रुचिरा लगबगीनं बाहेर आली. युगाला पाहताच तिनं म्हटलं, आलात अन इथंच काय उभ्या राहिलात? चला ना आत, मी आलेच कात्री घेऊन. ती पुढं आपल्या खोलीत गेली. युगा क्षणभर तिथंच उभी राहिली. मग अभिजितच्या खोलीच्या दिशेनं एक एक पाऊल टाकू लागली. आता त्याला टाळणं शक्य नव्हतं. आणि तसं पाहिलं तर त्याला टाळायची खरोखरच काय जरुरी आहे? ती खोलीच्या दाराशी पोचली. समोरच सुलभा खाली सतरंजीवर फुलांचा ढीग पसरून बसली होती. युगाला पाहता तिनं उत्तेजित स्वरात मोठ्यांदा म्हटलं, ये लवकर, माझ्या मदतीला ये. युगानं हसत आत प्रवेश केला. तिच्या पाठोपाठ रुचिरा आली. युगाकडे पाहत सुलभानं अभिजितला म्हटलं, ही घे, तुला निरुत्तर करणारी आत्ता आली. युगानं त्याच्याकडे पाहिलं. क्षणार्ध नजरानजर झाली. त्याचा हसरा चेहरा एकदम गंभीर बनला. त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या. तिकडे दुर्लक्ष करून आणि आपल्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवून युगा सुलभाजवळ खाली चटईवर बसली आणि तिनं विचारलं, कसला एवढा विवाद्य मुद्दा उपस्थित झालाय? अगं, माझं अन रुचिरा वहिनींचं म्हणणं की पुरुषाची अन स्त्रीची आवड भिन्न असते अन विरुद्ध पक्षाचं मत ती भिन्न नसते. बोल, तुझं काय मत? माझं मत? आवडीच्या बाबतीत तसा स्त्री अन पुरुष असा भेद नसतोच. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना. एका स्त्रीची आवड ती दुसऱ्या स्त्रीची आवड नसेल अन 2 पुरुषांच्या आवडी भिन्न असतील. कदाचित एक पुरुष अन एक स्त्री यांची आवड समानही असू शकेल. सुलभानं हसत अभिजितला म्हटलं, घे, बोल आता, खोड ना हिचा मुद्दा.
अभिजितनं तुटकपणे म्हटलं. कुणाचाही मुद्दा खोडण्याची माझी इच्छा नाही. सुलभानं त्याला चिडवीत म्हटलं. म्हणजेच मुद्दा खोडता येत नाही. युगानं म्हटलं. अगं पण मुद्दा काय आहे तो तर सांग. अगं रुचिरा वहिनीला मुलगा होणार की मुलगी म्हणून तर्क चाललेत. त्यावरून मी म्हटलं की पुरुषाला पहिली मुलगी व्हावीशी वाटते, स्त्रीला पहिला मुलगा हवा असतो. तुझं काय मत आहे? ती क्षणभर घोटाळली. इच्छा नसतानाही कुठचीशी स्मृती जागृत झाली. ती अभावितपणे तिची दृष्टी त्याच्याकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्याचा मुखवटा फिट्ट बसला होता. तो काही बोलण्यापूर्वीच त्यानं म्हटलं. छान छान सुलाताई, वांझोटीला तू प्रसव वेदनांचा अनुभव विचारते आहेस. अगं जिला कधी लग्नाचा लाभ झाला नाही, जिला विवाह सुख मिळालं नाही, जी मातृपदाला पोचली नाही, तिचं याबाबतीत मत विचारतेस? छान. बोलता बोलता तो उठला. त्याच्या बोलण्यात विचित्र उपहास होता. सुलभा काही बोलण्यापूर्वीच हँगरवरचा बुशकोट त्यानं अंगावर चढवला आणि दाराकडे जात त्यानं म्हटलं. पण सुलाताई, आम्हा नवरा बायकोत कसलाही मतभेद नाही. माझी आणि रुचिराची आवड एकच आहे. तो दाराबाहेर पडून निघून गेला. युगा स्तंभित होऊन तशीच बसून राहिली. सुलभा अवाक होऊन दाराकडे पाहत राहिली. रुचिरा उठून त्याच्या मागोमाग बाहेर गेली. ऐकलत का? माईंना विचारल्याशिवाय जाऊ नका, त्यांचं काही काम आहे. बोलत ती त्याच्या पाठोपाठ जिना उतरून खाली गेली. सुलभानं युगाकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. खाली फुलांच्या ढिगावर आपली शून्य दृष्टी खिळवून ती दगडी पुतळ्यासारखी बसली होती. ते पाहून सुलभाचं मन हेलावून गेलं. अभिजित असं काही टोचून बोलेल याची तिला कल्पना नव्हती. वास्तविक त्याला तसं बोलण्याचं काही कारणही नव्हतं. प्रेम करायचं, लग्नाच्या आणाभाका घ्यायच्या, मग स्वतःच नकार देऊन फसवायचं आणि वर अशी हेटाळणी करायची. हा माणूस आहे की कोण आहे? तिला विलक्षण चीड आली. तिला वाटलं तसंच तडक खाली जावं आणि त्याची चांगली खरडपट्टी काढावी. तेवढ्यात रुचिरा आत आली. ती खाली युगाजवळ बसली आणि दिलगिरीच्या स्वरात तिनं म्हटलं. युगाताई, यांचा स्वभाव असा तिरसट आहे. केव्हा लहर फिरेल नेम नाही. सुलभानं म्हटलं. पण पूर्वी नव्हता बाई याचा असा हा स्वभाव. रुचिरानं म्हटलं. मी या घरात पाऊल ठेवल्यापासून तरी हा स्वभाव बघते आहे. पण सुलाताई, ही यांची तिरसटपणाची लहर फार वेळ टिकत नाही. मला वाटतं ते रात्रंदिवस अभ्यास करीत बसतात ना, त्यामुळं डोकं भडकत असेल. मग असं करा वहिनी, आता उद्या नाशकाला जाताना त्याची सगळी पुस्तकं गोळा करून बरोबर घेऊन जा आणि रामकुंडात बुडवून टाका. खरं की नाही ग युगा? युगाच्या कानी हा संवाद पडत होता, पण तिच्या मनात त्यातलं काहीच उतरलं नव्हतं. तिनं म्हटलं. काय ते? अभिदादाचं आताचं तिरसट बोलणं खरंच आहे. ते स्पष्ट वक्तेपणा ऐकणाराला नेहमी तिरसटपणासारखा वाटतो. बरं वहिनी, सुई दोरा द्या दुसरा, मी पण गजरे करायला लागते. लवकर आटोपायला हवं. सुलभा स्तंभित होऊन तिच्याकडे थोडा वेळ पाहतच राहिली. युगा सुई दोरा घेऊन भराभर फुलं होऊ लागली. दर फुलागणिक सुई फुलाच्या देठात शिरताना तिच्या अंतःकरणातही आरपार जात होती. रक्त ठिपकत होतं. त्यानं तिचा अपमान केला याचं तिला विशेष दुःख वाटलं नाही. त्याचा स्वभाव तापट होता. तो चिडला की त्याला शब्दाचं भान राहत नाही याचा तिला अनुभव होता आणि त्याचं लग्न झाल्यापासून तर संधी मिळेल तेव्हा तो तिचा दर प्रसंगी अपमान करीत आला होता. पण त्यावेळी सुदैवानं आसपास कुणी नसे. पण आज प्रत्यक्ष मैत्रिणीच्या देखत, त्याच्या बायकोच्या देखत जे घृणास्पद शब्द त्यानं उच्चारले, ते शब्द, तो उपहास तिच्या जिव्हारी लागला. ती घायाळ झाली. तिच्या संवेदना सगळ्या नाहीशा झाल्या. त्या संवेदना जेव्हा परत आल्या, ती सावध झाली तेव्हा तो निघून गेला होता. आपणही या क्षणी इथून निघून जावं असं तिला वाटलं. पण आपण तिथून गेलो तर माईंच्या कानी ही गोष्ट जाईल. का निघून गेलो हे त्यांना कळेल. चर्चा होईल. रुचिराची आई आलेली आहे. तिच्या देखत चर्चा होणं बरं नाही. या घराच्या आनंदात आपल्यामुळं मिठाचा खडा पडेल. शिवाय संध्याकाळच्या समारंभाची जबाबदारी आपण पत्करली आहे. तिनं आपलं मन आवरलं आणि अपमान गिळून टाकला. सगळं हसण्यावरी नेलं. बोटाला सुया टोचून आलेलं रक्त तिनं पुसून टाकलं आणि अंतःकरणात भळभळ वाहिलेलं रक्त तिथंच साकडू दिलं. गणेशपंतांनी खाली बैठकीच्या मोठ्या दालनात मोठी बिछायत अंतरली आणि हवी तशी सजावट करून दिली. मग युगानं सुलभाच्या मदतीनं रुचिराला वनदेवतेचा शृंगार चढवला. हळदी कुंकवाला बायकांची ये जा सुरू झाली. रुचिराची आई, सुलभा, युगा आणि गणेशपंतांची सून सगळी व्यवस्था पाहत होत्या.
येणाऱ्या बायका हळदी कुंकू घेता घेता माईंच्या भाग्याची अगदी तोंड भरून स्तुती करीत होत्या. रुचिरा प्रसन्न होती. तिची आई कृतकृत्य होऊन कौतुकानं मुलीकडे पाहत होती. मुलीचं भाग्य पाहून ती मनोमनी धन्य झाली होती आणि बायकांच्या कौतुकात तीही भाग घेत होती. युगा आपल्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा घालून शांत चित्तानं सगळं ऐकत होती. संध्याकाळ पडण्यापूर्वीच सुलभा घरी गेली. 8:30ला हळदी कुंकवाची वेळ संपली. रुचिरा गेले 2.5 तास अंग आखडून बसली होती. तिनं आता बसल्या जागी कोचावरच हातपाय मोकळे केले. युगानं म्हटलं, माई आता मी येते. निघालीस कुठं? जेवून जा. छे छे, आता काय जेवते? दुपारचं अजून पचलं नाही. वहिनी उद्या सकाळी जाणार ना? रुचिराच्या आईनं म्हटलं, हो सकाळचा मुहूर्त आहे. युगाताई आज तुम्ही खूप मेहनत घेतलीत. सगळं मोठ्या उत्साहानं हौशीनं केलं. आता बारशाला नाशिकला यायला पाहिजे. आतापासून आमंत्रण देऊन ठेवते. माई यांना घेऊन या बरं का? युगानं हसून म्हटलं, हो येईन ना. रुचिरानं म्हटलं, नुसतं कोरडं अभिवचन नको, यायला हवं. पाहते येता की नाही ते. येईन. बरं आहे. वहिनी जपून चला. माझी सकाळची शाळा आहे म्हणून, नाहीतर मी आले असते स्टँडवर पोचवायला. तेव्हा आता इथूनच निरोप घेते. तुमची मला नित्य आठवण येईल. पत्र पाठवाल ना? म्हणजे मी पत्र पाठवलं तर त्याचं उत्तर पाठवाल ना? वा, पाठवीन ना. मलाही खूप खूप चुकल्यासारखं वाटेल बरं. येऊ? माई येते हं. ती निघाली. दाराशी गेली. तेवढ्यात तिला आठवण झाली. खरंच मघा मी बदललेले कपडे वर तुमच्या खोलीत आहेत का? हो, उद्या माई पाठवून देतील. कशाला? जाता जाता मी वर जाऊन घेऊन जाते की. युगा दालनाबाहेर पडली. तिघी दालनातच बोलत राहिल्या. दालनाबाहेर पडताच युगानं सुटकेचा निश्वास सोडला. जिन्याकडे वळून ती झरझर वर गेली. वरती सगळीकडे अंधार होता, पण दिव्याची बटणं लहानपणापासून तिच्या सरावाची होती. जिन्याजवळचं बटण दाबून ती मधल्या पॅसेजमधून रुचिराच्या खोलीत गेली. तिथला तिनं दिवा लावला. रुचिराच्या खोलीत चांगलाच पसारा झाला होता. त्या सुसज्ज व्यवस्थित टापटिपीच्या खोलीला रेल्वेच्या वेटिंग रूमचं रूप प्राप्त झालं होतं. खोलीत तिच्या आईचं सामान, तिच्या बॅगा, सामान ढीग पडला होता. आता किमान 5-6 महिने तरीही माहेरी राहणार. त्या दीर्घ मुक्कामाची तयारी आणि तिची एकट्याचीच नव्हे तर आता नव्यानं या जगात अवतीर्ण होणाऱ्या बाळाची तयारीही त्यात दिसत होती. 2 मोठ्याल्या नवीन चामडी बॅगा सकाळीच गणेशपंतांनी विकत आणल्या होत्या. इस्त्रीच्या कपड्यांचा ढीग रचून कॉटवर ठेवलेला होता. मोठाले 2 नवे थर्मास दिसत होते. कपड्यांच्या घड्यांच्या बाजूलाच मघा घाईघाईनं बदलून टाकलेले कपडे तसेच पडले होते. त्या ढिगातून तिनं आपली साडी ब्लाऊज शोधून काढलं. तिथं पडलेल्या जरीच्या साड्यात आणि नायलॉनच्या पातळात तिची साधी साडी अंग चोरून खाली लपून बसली होती. तिनं आपली साडी ब्लाऊज उचलला. साडीची घडी करता करता सगळ्या वस्तूंवरून, तिथं पसरलेल्या सामानावरून तिची नजर फिरली. रुचिराचं हे वैभव, हे सुख, संध्याकाळच्या अभिच्या कटू शब्दांची, विषारी वाघबाणांची आठवण जागृत झाली. तिनं आवंढा गिळला. तिनं आपले कपडे उचलले, खोलीतला लाईट बंद केला आणि ती खोली बाहेर पडली. पॅसेजमधून झरझर जिन्याकडे गेली. तिथलं बटन तिनं बंद केलं. ती जिना उतरणार तेवढ्यात अभि जिना चढून वर आला. ती क्षणभर खिळून तिथंच उभी राहिली. खाली जिन्याच्या तोंडाशी असलेला दिव्याचा अंधुक प्रकाश वर येत होता. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तो आपल्या खोलीकडे चालू लागला. ती 1-2 पायऱ्या उतरली. मग विजेचा झटका बसल्यासारखी मागं फिरली. 2 पायऱ्या पुन्हा चढली आणि तिनं हाक मारली, अभि थांब. अभि दचकून उभा राहिला. तिचा स्वर विलक्षण कठोर होता. त्याला चळकत्या शस्त्राची धार होती. तिनं म्हटलं, अभि इकडे ये. तिच्या स्वरात अशी काही विचित्र हुकमत होती की तो निमूटपणे मागं फिरला, जवळ आला. ती 2 पावलं पुढं सरकली. त्याच्या अगदी निकट गेली. क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तो पुतळ्यासारखा उभा होता. त्याची नजर तिच्या नजरेवर ठरत नव्हती. क्षणभरानं तिनं म्हटलं, तू इतका निर्दयी असशील असं मला वाटलं नव्हतं. मी तुझा अपराध केलाय, अगदी घोर गुन्हा केलाय याची मला जाणीव आहे. ही जाणीव मला रात्रंदिवस विंचवासारखी नांगी मारीत आहे. पण मी विचारते, तुझं काय वाईट झालं? सांग, तुझं काय नुकसान झालं? तू काही ब्रह्मचारी राहिला नाहीस. तू रूढ मार्गानं निघालास. तू लग्न केलंस. तुला सुंदर सद्गुणी बायको मिळाली. संसार थाटलास. सुखाच्या पायघड्यांवरून चालला आहेस. लग्न, संसार, मूल सगळं तुझ्या मनासारखं झालं आहे. तरी सुद्धा तुझी सूडबुद्धी. तू इतका निर्दय, खुनशी असशील असं मला वाटलं नव्हतं. जन्मभर तू माझा असाच सूड घेणार आहेस का?
घे, खुशाल घे. मी आधी जळतेच आहे. जन्मभर तू मला असाच जाळीत राहा. तिचा कठोर स्वर प्रज्वलित अग्नीसारखा धगधगीत होता. त्याच क्षणी ती तशीच विजेच्या वेगानं मागं परतून जिना उतरून विजेचा लोळ जावा तशी निघून गेली. आज हा मीच ठरवलेला 29वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 30व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.